इथल्या नारायण आणि नारायणी तत्वाला माझा नमस्कार. आज सोमवार, श्रावण सोमवार. आपण आपल्या साधनेला सुरुवात करूया मास्टर्स. एक अद्भुत अनुभूती आपण सगळेजण घेणार आहोत. त्याच जोशानं, त्याच विचारानं प्रेरित होऊन आपले सुंदर डोळे हळूवारपणे मिटून घ्यावे आणि ध्यानाच्या या प्रवासाला सुरुवात करावी. एकदम शांत व्हा मास्टर्स, एकदम शांत. आपण आपल्या आईवडिलांना सुरुवातीला दंडवत प्रणाम करूया. सगळ्यात महत्त्वाचे आपले आईवडील. मास्टर्स, कुलदेवतेला जा किंवा नका जाऊ, पण आईवडिलांना कधीही दुखवू नका, कधीही नाही. संपूर्ण देवी तत्व हे आईच्या मध्ये प्रगट होतं. म्हणून तिला चंद्रग्रहाची तिची तुलना होते आणि वडील हे सूर्य आहेत. हे दोन्ही ग्रह ते इथेच प्रसन्न होतात ना. गुरु म्हणजे आपला देह आहे. एकदम शांत व्हा. आपल्या शरीराला काय वाटतं याचा विचार नक्की करत जा. जर आपल्या शरीराला वाटतंय की मी थकलोय आणि तरी आपण त्याला ओढतोय, काम करतोय, वाचतोय, लिहितोय, घरातली कामं आटपतोय, तर कुठे ना कुठे ते मग बंड पुकारतं. आपल्याला वाटतं इथे जावं, तिथे जाऊ नये. मग जाऊ नये जेव्हा वाटतं तेव्हा नका जाऊ मास्टर्स. उगाच मनाच्या विरुद्ध आपण आपल्या शरीराला ओढायचं बरोबर नाही. आता आपण सांगूया आपल्या शरीराला, मनाला, आत्म्याला की हा 1 तास मी पूर्णपणे माझ्या परमात्म्यामध्ये, माझ्या पूर्णात्म्यामध्ये विलीन होणार आहे. तू मला सहकार्य कर. आपल्या गुरूंना दंडवत प्रणाम. त्यांचंच बोट पकडूया. आणि 5 पायऱ्या उतरूया. 5, 4, 3, 2, 1, 0. मास्टर्स, आपण रामेश्वरमला आलो आहोत. असं म्हणतात शारदा माता सुद्धा रामेश्वरमच्या मंदिरात जाऊन आल्या होत्या. माता शारदा या माता सीता होत्या. आणि त्यांनी श्रीरामाची स्थापना तिथे केली होती, म्हणजेच महादेवाची. मिस्ट्रेस, ऊर्जा इतकी वाढते आणि राम शिव तर एकच आहे. मास्टर्स, आपल्या आज्ञाचक्रावर
इतकी ऊर्जा वाढली आहे की कितनी स्पंदन महसूस करें। महादेवाची स्थापना रामेश्वरमला झाली होती आणि माता शारदा तिथे जाऊन दर्शन घेऊन आल्या। तेच ठिकाण, तिथंच आपण सगळेजण आहोत आणि या ऊर्जेशी कृपा मस्टर्स, या ऊर्जेशी पूर्ण एकरूप व्हा। एकदम शांत। महादेवाच्या पिंडीतून अनेक किरणं आपल्या हृदयापर्यंत येतात आहे। जस्ट फील इट। श्रीराम आणि माता सीता, परमहंस माता शारदा, महादेव महादेवी या संपूर्ण तत्वाशी एकरूप होऊन जा मास्टर्स। ही प्रोसेस सुरू झालेली आहे। आपोआप तुम्हाला शरीरात जाणीव होते, कोणाला स्पाईनमध्ये, कोणाला गुडघ्यांमध्ये, कोणाला हार्टमध्ये, कोणाला मेंदूमध्ये, तर कोणाला आज्ञा चक्राच्या जागी। एकदम शांत, एकदम शांत व्हा मास्टर्स। चलत्कुण्डलं भ्रूसुनेत्रं विशालम् प्रसन्नाननं नीलकण्ठं दयालम् मृगाधीशचर्माम्बरं मुण्डमालम् प्रियं शङ्करं सर्वनाथं भजामि। प्रचण्डं प्रकृष्टं प्रगल्भं परेशम् अखण्डम् अजं भानुकोटिप्रकाशम् त्रयशूलनिर्मूलनं शूलपाशम्
भजेऽहं भवानी पतिं भावगम्यम्। कलातीत कल्याण कल्पान्तकारी सदा सज्जनानन्ददाता पुरारी चिदानन्दसन्दोहमोहापहारी प्रसीद प्रसीद प्रभो मन्मथारी। न यावत् उमानाथ पादारविन्दम् भजन्ति ह लोके परे वा नराणाम् न तावत् सुखं शान्ति सन्तापनाशम् प्रसीद प्रभो सर्वभूताधिवासम्। न जानामि योगं जपं नैव पूजाम् न तोऽहं सदा सर्वदा शम्भुतुभ्यम्। जराजन्म दुःखौ गतातप्यमानम् प्रभो पाहि आपन्नमामीश शम्भो। नमामीशमीशान निर्वाणरूपम् विभुं व्यापकं ब्रह्मवेदस्वरूपम् निजं निर्गुणं निर्विकल्पं निरीहम् चिदाकाशमाकाशवासं भजेऽहम्। गौरं गभीरं मनोभूतकोटिप्रभाश्रीशरीरम् स्फुरन्मौलिकल्लोलिनीचारुगङ्गा लसब्दालबालेन्दु कण्ठे भुजङ्गा चलत्कुण्डलं भ्रूसुनेत्रं विशालम् प्रसन्नाननं नीलकण्ठं दयालम् मृगाधीशचर्माम्बरं मुण्डमालम् प्रियं शङ्करं सर्वनाथं भजामि। प्रचण्डं प्रकृष्टं प्रगल्भं परेशम् अखण्डम् अजं भानुकोटिप्रकाशम् त्रयः शूलनिर्मूलनं शूलपाणिं भजेऽहं भवानी पतिं भावगम्यम्। कलातीतकल्याणकल्पान्तकारी सदा सज्जनानन्ददाता पुरारी
चिदानन्द सन्दोह मोहापहारी प्रसीद प्रसीद प्रभो मन्मथारी न यावत् उमानाथ पादारविन्दं भजन्ति लोके परे वा नराणाम् न तावत् सुखं शान्ति सन्तापनाशम् प्रसीद प्रभो सर्वभूताधिवासम् न जानामि योगं जपं नैव पूजा नतोऽहं सदा सर्वदा शम्भुतुभ्यम् जराजन्म दुःखौघतातव्यमानं प्रभो पाहि यापन्नमामीश शम्भो रुद्राष्टकमिदं प्रोक्तं विप्रेण हर्तोषये ये पठन्ति नरा भक्त्या तेषां शम्भुः प्रसीदति। नमः शिवाय. आपण सगळेजण पंचामृताचा अभिषेक महादेवाच्या पिंडीवर करतो आहोत. ओम नमः शिवाय. 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 शुद्ध स्वच्छ गंगाजलानं महादेवाची पिंडीला स्नान घालतो आहोत. हे महादेवा, स्वतःचं नाव घ्या मास्टर्स. ही माझी पूजा मी माझ्या परिवारासाठी, या विश्वासाठी करते, ती कबूल करावी. मी माझी पूजा माझ्या परिवारासाठी आणि या विश्वाच्या शांतीसाठी करते आहे, ती कबूल करावी. आपल्याजवळ बेलपत्र आहेत. ती बेलपत्र गंगा मैयाच्या पाण्यानं स्वच्छ केली आहेत. ती महादेवाच्या पिंडीवर आपल्याला एक एक करून व्हायची आहे. यथासांग पूजा करायची. कोळी कोळी सुंदर हिरवीगार बेलपत्र, संपूर्ण शिवपिंड त्या बेलपत्रांनी सजली आहे. महादेवाला जुईची, मोगऱ्याची, पांढरी सुंदर फुलं आवडतात. रुईची, ती जी जी फुलं आपल्याजवळ महादेवाला आवडतात ती सारी आहेत.
जांभळी कमळ आहेत. आपण आपल्या पद्धतीनं खूप सुंदर ही शिवपिंड सजवतो आहोत. आपल्या चेहऱ्यावरचा आनंद, बापाची आराधना करताना, त्याची पूजा करताना त्यालाही झालेला आनंद, आपली लेक भेटली किंवा मुलगा भेटला तो आनंद त्याच्या चेहऱ्यावरचा, तोही आपल्याला जाणवतोय. जांभळी, लाल, गुलाब, जो तुम्हाला आवडतो, जे कमळ तुम्हाला आवडतात ते सगळे तुम्ही आजूला बाजूला असे सुंदर एका रेषेत लावत आहात. जुईची फुलं, त्याचे गजरे, हार, ते महादेवाच्या पिंडीला आपण वाहिलेत. आज आपण खिरीचा भोग महादेवाला केलाय आणि एका चांदीच्या पात्रात ती खीर आपण आपल्या बापाला सांगतोय की रे बाबा, खूप मनापासून केली आहे तुझ्यासाठी. त्याच्यात कालचं पौर्णिमेचं सगळं चंद्राचं चांदणं पडलंय आणि ती खीर आपण आपल्या बापाला देतो आहोत, महादेवाला. त्याला काही लागत नाही, फक्त भाव लागतो. फील करा मास्टर्स. आपण 5 फळांचं नैवेद्य दाखवलंय. 5च काय, चांदीच्या ताटात खूप सारी फळं आहेत. मिठाई आहे, खीर आहे. महादेवाला भाजी भाकरी आवडते ना, ती सुद्धा आपण ठेवली आहे. आणि आता आपण पंचारतीनं त्याची आरती करतो आहोत. ते तेज आपल्या डोळ्यात साठवून घ्या मास्टर्स. कर्पूर गौरम करुणावतारम संसारसारम भुजगेन्द्रहारम. कर्पूर गौरम करुणावतारम संसारसारम भुजगेन्द्रहारम सदा वसन्तं हृदयारविन्दे भवं भवानी सहितं नमामि. भवं भवानी सहितं नमामि. कर्पूर गौरम करुणावतारम संसारसारम भुजगेन्द्रहारम सदा वसन्तं हृदयारविन्दे भवं भवानी सहितं नमामि.
मास्टर्स, कर्पूराची आरती झाली. आता आपण मंत्रपुष्पांजली म्हणतोय. श्रीमन्त्रपुष्पाञ्जलि. ॐ यज्ञेन यज्ञमयजन्त देवास्तानि धर्माणि प्रथमान्यासन्. तेहनाकं महिमानः सचन्त यत्र पूर्वे साध्या सन्ति देवाः. ॐ राजाधिराजाय प्रसय्य साहिने नमो वयं वै श्रवणाय कुर्महे. समे कामान् कामकामाय मह्यं कामेश्वरो वै श्रवणो ददातु. कुबेराय वै श्रवणाय महाराजाय नमः. ॐ स्वस्ति साम्राज्यं भौज्यं स्वराज्यं वैराज्यं पारमेष्ठ्यौ राज्यं महाराजमाधिपत्यमयन् समन्तपर्याये स्यात् सार्वभौमः सार्वायुष आन्तादापरार्धात्. पृथिव्यै समुद्रपर्यन्ताया एकराळिति तदप्रेषश्लोकोऽभिगीतो मरुतः परिवेष्टारो मरुतस्या वसनगृहे. आवीक्षितस्य कामप्रे विश्वे देवा सभासदैति. ॐ एकदन्ताय विद्महे वक्रतुण्डाय धीमहि तन्नो दन्तिः प्रचोदयात्. ॐ मास्टर्स, पूर्णपणे या ऊर्जेशी एकरूप होऊन जा आणि आपल्या हातात पोंचळीची फुलं आहेत जी आपल्याला महादेवाला व्हायची आहे, जी त्याला आवडतात आणि आपल्याला ती खूप हृदयापासून वाटते की हे फूल मी माझ्या बापाच्या पिंडीवर वाहीन. तुमची जी काही इच्छा आहे मास्टर्स, तुम्हाला तुमच्या मुलासाठी, मुलीसाठी, नवऱ्यासाठी, स्वतःसाठी जे काही मागून घ्यायचं आहे ना, ते आता या क्षणी मागून घ्या. आपण आता रामेश्वरमच्या महादेवाच्या मंदिरात आहोत ना, आपल्या वडिलांच्या मंदिरात. पिंडीवर अगदी मधोमध ते फूल ठेवा जे तुमच्या हातात आहे, किंवा ती पुष्पांची माला ठेवा. अलगद असं ते फूल आणि डोळे मिटा. जी गोष्ट तुम्हाला सतावते ती मागा त्याच्याकडे. सांगा त्याला, देणारा तो आहे. डोळ्यातनं पाणी येत असेल तर येऊ द्या. पूर्ण शरणागती. आपण चिंताच करायची नाही मायबाप. चिंता करणारा तर तो आहे, काळजी घेणारा तर तो आहे. आणि आपल्या काळजीनं काही होत असतं का? त्यालाच आपली काळजी असते. मागून घ्या. पूर्ण शरणागती. या क्षणी महादेव आणि महादेवीचा हात आपल्या ब्रह्मरंध्रावर आहे मास्टर्स. शिवाय
मातेनं तिच्या कलशातलं पाणी, जे तीर्थ आहे, गंगा जल आहे, ते आपल्या सहस्रारावर त्याचा छिडकाव केलेला आहे. आणि आपली ओटी मातेनं भरून टाकली आहे. तुमच्या हातात, प्रत्येकाच्या हातात प्रसाद आहे. तो तिथेच ग्रहण करा. त्याची चव तुम्हाला या क्षणी जाणवते मास्टर्स. कोणाला शंकर महाराजांच्या घरची खिचडी मिळाली आहे, तर कोणाला फळं, कोणाला पोहे, कोणाला उपमा, कोणाला खीर, वेगवेगळे पदार्थ आहेत. पेढे, बर्फी, शंकरपाळे, चिवडा, वेगवेगळा खाऊ, पण प्रत्येकाला वेगळा आहे. आपल्या साऱ्या मनोकामना पूर्ण झाल्या. डोळ्यातनं येणारी आसं आपल्या मायबापाच्या चरणावर ठेवा, ओघळू दे. ज्यांना आपण आवाहन केलं होतं ते संपूर्ण गुरुतत्व, सूर्यनारायण भगवान, महादेव, महादेवी, माता सीता आणि प्रभू श्रीराम, शारदा माता आणि परमहंस, सगळ्यांना या समूहाच्या वतीनं दंडवत प्रणाम. सर्वप्रथम आपल्या आईवडिलांना दंडवत प्रणाम करा मास्टर्स, ज्यांनी हे इतकं सुंदर जग आपल्याला दाखवलं. आपल्या गुरूंना दंडवत प्रणाम. आणि आता पाठ न दाखवता मंदिरातनं 5 पायऱ्या खाली उतरायच्यात. आपण व्यवस्थित आपल्या गुरूंचा हात धरून, डाव्या बाजूला आपले आईवडील आहेत, त्यांच्या मदतीनं 5 पायऱ्या खाली उतरतोय. 5, 4, 3, 2, 1. आपण आपल्या देहात पुन्हा प्रवेश केलाय. आपल्या वास्तू, आपल्या देहात आपण आला आहात. दोन्ही हात आपल्या सहस्रारावर म्हणजे डोक्यावर घ्या मास्टर्स. ओम नमः शिवाय म्हणा मास्टर्स. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. संपूर्ण देहभर हात फिरवून घ्या पावलापर्यंत आणि दोन्ही डोळ्यांवर हात ठेवा. 5, 4, 3, 2, 1, 0. या विश्वाला आशीर्वाद द्या. या विश्वाचं कल्याण होतंय. या विश्वात सगळे ध्यानी, ज्ञानी आणि शाकाहारी आहेत. सगळे शेतकरी, शेतमजूर, कामगार, कारागीर, सैनिक सगळे सुखी आहेत, आनंदी आहेत. इथल्या स्त्रिया, मुली, गाई, वासरं, आम्ही सगळे सुरक्षित आहोत. आमचे घरं सुरक्षित आहेत. आमच्या भोवती, आमच्या घराभोवती एक सुरक्षा कवच तयार झालं आहे. कल्याण नसते, कल्याण नसते.
वाटतं खूप सगळ्यांना खूप छान मजा आली आहे आजचं ध्यान करून. बोलायचं असेल तर मी 5 मिनिट थांबते. असं ध्यान खूपच सुंदर झालं. मला अतिशय आवडलं आणि अगदी म्हणजे डोळ्यातून पाणीच येत होतं. सांगितलं की पिंड आहे आणि पिंडीवर आपण अभिषेक वगैरे ते सगळं झालं. त्याच्यानंतर तुम्ही म्हणाल की प्रसाद आपण देतोय देवाला. मग आता पिंडी कशी खाणार? मग लगेचच मला त्याच्या मागे असं एक मस्त असं शंकर भगवानची मूर्ती आली. मग मी त्यांना खीर भरवतेय आणि अगदी ती चाटून पुसून खाल्ली. मग नंतर तुम्ही सगळं प्रसादच सांगितलं, मग ते भाकरी आणि भाजी पण त्याच्यामध्ये सांगितली. मग मी भाकरी आणि भाजी त्यांना भरवलं. इतका सुंदर अनुभव होता. अतिशय छान. खूप थँक्यू 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 व्हेरी मच. आणि तुमचं ते जे व्हिडिओज आहेत ते मी जस्ट कालच तुमचं चॅनल बघितलं आणि ते खूप म्हणजे पूर्ण वर्षभराचं मी बघितलं. पण जस्ट गो थ्रू इट आणि त्याच्यानंतर म्हणजे खूप जास्त बघायला मला मिळालं नाही. म्हटलं ठीक आहे, एक 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 शांतपणे सगळे व्हिडिओ ऐकत जाईल. त्यावेळेला ते सबस्क्राईब आणि एव्हरीथिंग जे काही आहे आपल्याला करायचं ते सगळं करत जाईल. सो धन्यवाद. खूप थँक्यू. आत्मवंदन ताई, अत्यंत प्रभावी व अप्रतिम ध्यान झालं ताई. शब्द नाहीत माझ्याकडे. प्रणाम करते. खूप खूप धन्यवाद ताई. खूप खूप धन्यवाद. ममता बोलायचंय. ऋताताई धन्यवाद. तुम्ही जे जे सांगितलं ते सगळं नजरेसमोर आलंय आणि डोळ्यातून इतके अश्रू वाहत होते ना, मी काय बोलू शकत नाही इतकं. आणि तुमचे आभार पण मानू का शकत नाही, इतके अश्रू डोळ्यातून. आणि मला खूप हे झालं, भाविक झाले मी. खूप छान खूप छान. असं कधीच कुठे मिळालं ना ज्ञान. ऋताताई खरंच धन्यवाद तुम्हाला. मी बोलू नाही शकत, बोलायचे पण नाही बोलू शकत मी. अश्रू वाहत आहेत डोळ्यातून. खूप सुंदर. प्रत्यक्ष मंदिरमध्ये महादेवाजवळ नेलात आम्हाला. खरंच छान, खरंच छान अनुभव. धन्यवाद ऋताताई, धन्यवाद. दीपाली. नमस्कार ताई. खूप छान झालं ध्यानाचं. अगदी लाईव्ह आपण पूजा करत होतो मंदिरात तसंच वाटत होतं आणि प्रसादही खूप छान मिळाला. अजून एक गोष्ट ताई, मी काल सकाळी जो दिवा लावला होता ना, सकाळी 7:45ला लावला होता आपला वैदेही दिवा, तो आज 8:15 झाले तरी होता सकाळी. मग शेवटी मला कळत नव्हतं मी आता करू काय की आजची पूजा कशी करू. मग मी त्याच दिव्यामध्ये फक्त तेल घालून दिलं अजून. म्हटलं आता करू काय ना, दुसरी माझी आजची पूजा कशी करू. आणि ताई ते कालचं जे ध्यान होतं ना, काल रात्री जे टाकलं ते मी काल रात्री झोपताना लावलं होतं. त्याच्यामध्ये खरंच इतकी प्रचंड ऊर्जा होती ना, म्हणजे लावता क्षणीच असं वाटत होतं पायातून आपल्या संपूर्ण शरीरभर तो प्रकाश पसरतोय आणि ती ऊर्जा पसरते. मध्ये माझ्या मुलाने येऊन डिस्टर्ब केलं, त्याला काहीतरी बोलायचं होतं. मी त्याला म्हटलं, अरे मी ध्यान करते, तू डिस्टर्ब करतोयस. म्हणतो मी तुझी अपॉइंटमेंट घेतो. मग त्याच्यानंतर मी थांबवलं, त्याचं बोलून झाल्यावर मी परत ध्यान लावलं. परत मला तीच अनुभूती आली. परत असं वाटलं की परत पावलापासून पूर्ण शरीरभर तो प्रकाश पसरतोय. एवढी प्रचंड ऊर्जा होती कालच्या सीतायनाच्या ध्यानामध्ये. आता एक लास्टचा एपिसोड राहिलाय 40वा, तो बघते जमलं तर आज उद्यामध्ये करते. थँक्यू ताई. शीला मावशी, खूप छान वाटतं. आणि कधी कधी मला असं वाटतं माझी आईच आहे, कारण आईला तेवढी फुरसत मिळत नाही. आई 3-3:30ला उठते आणि जे तिचं सकाळचं ध्यान धारणं आणि नंतरची कामं सुरू होऊन जातात की मग तिला कधी कधी इथे यायला मिळत नाही. मला खूपदा शीला मावशी आल्या की असं वाटतं आई आली आहे. मला वाटतं आपलं सगळ्यांचं बोलून झालंय का, मी रजा घेऊ. धन्यवाद. जय श्रीराम.